ते मानवमुक्ती लढ्याचा उद्गाता विश्वमार्गदर्शना विश्वकर्म सिद्धांताचा जनक विश्वातील सर्वश्रेष्ठ भूमिपुत्र सम्यक सिद्धार्थ बुद्ध आपल्या आगात शौर्याने मनुवादी व्यवस्थेला आपल्या चरणी लोळणारा विश्वाचा दुसरा महानायक ब्रह्मनायक चक्रवर्ती सम्राट अशोक सकल संत शिरोमणी संतश्रेष्ठ नामदेव महाराज बोले तेसा चाले त्याची वंदन पावलेच्या तत्वज्ञानानं जीवनभर वारकरी संप्रदायाच्या माध्यमातून मनुवादी व्यवस्थेच्या विरोधामध्ये आपलं आंदोलन उभं करणारे संतश्रेष्ठ जगद्गुरु तुकोबाराय प्रखर परिवर्तनवादी रचना गांधीची राजमाता मासाहेब बाईसाहेब जिजाऊ शूद्राच्या हातामध्ये रंग्या तलवारी देऊन मनुस्मृतीचा कायदा मोडणारे संपूर्ण मराठी शाहीच्या अस्मिता जागृत करणारा उभ्या महाराष्ट्राचा हृदयदैवत दिगंबर छत्रपती शिवाजी महाराज बुद्धभूषणम हा ग्रंथ लिहून बुद्धाला मानवंदना देणारा बहुजनाचा आद्यलेखक महाप्रतापी प्रतापशाली राजे संभाजी भारतीय समाजक्रांतीचे जनक लोकशाहीच्या प्रमुख क्रांतिसूर्य महात्मा ज्योतिराव फुले सर्व स्त्रियांच्या उद्धारकर्त्या क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले आरक्षणाचे जनकच नव्हे तर संपूर्ण बहुजन समाजाचा मायबाप छत्रपती राजर्षी शाहू महाराज संपूर्ण बहुजन समाजाला मनुवादाच्या दास्यातून मुक्त करण्यासाठी लढा देणारे खरे देशभक्त पेरियार इ रामासामी नायकर कर्मवीर शिंदे कर्मवीर भाऊराव पाटील या देशातील एक चालतं विद्यापीठ संत गाडगे बाबा जगबद्दल घालून गाव सांगून गेले माझे भीमराव ही काव्यपंक्ती सदैव ओठावर ठेवून कामगाराची वेतांच्या वेतेच्या कथा जगासमोर बांधणारा साहित्य सम्राट लोकशाही रत्नभाऊ साठे रणरागिनी अहिल्याबाई होळकर माता रमाई माता भीमाई माता यशोधरा माता फातिमा विषय समता स्वतंत्रता बंधुता व न्याय या चतुसूत्री व्यवस्थेला धर्माच्या रूपाने पुनर्जीवित करणारा कोटी दलितांचा कणवळ पिता अस्पृश्यांच्या काठीने वस्त्र स्वतःच्या अंगावर परिधान करून ज्याने स्वतःचे आयुष्य रक्तबंबाळ केले असे बहुजनाच्या कळवळी शूद्राची उद्धार करते या देशातील तमाम बहिष्कृतांची दुःखितांची दुःख त्यांनी आपल्या काळजावर करून घेतली ती गंधर्व विश्वरत्न बोधिसत्व डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर तसेच ज्या ज्या महामानवाला वाटलं की गोरगरीब जनतेच्या पोटामध्ये अन्नाचा घास पडावा त्यांच्या शोषणाचं कारण नष्ट व्हावं यासाठी ज्यांनी आपल्या प्राणाची आहुती दिली आपलं संपूर्ण जीवन जिजवलं अशा सर्व महानायकाला सर्वप्रथम मी अभिवादन करतो। आज अभियान आपल्या दारी बुद्धाचा धम्म घरोघरी या आमच्या डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर धम्म प्रशिक्षण अभियानाच्या संकल्पनेतून या नालंदा बुद्ध विहार वाडगाव गावामध्ये आम्ही आलो। या कार्यक्रमाला उपस्थित डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर या कार्यक्रमाला डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर धम्म प्रशिक्षण अभियानचे अध्यक्ष माननीय जगदीश शिंदे साहेब त्याचप्रमाणे मार्गदर्शक प्राध्यापक नामदेव मॅडम तसेच आमच्या अभियानच्या मार्गदर्शिका पपिताताई मनोरे मॅडम आणि आमचे अभियानचे सचिव ज्यांनी प्रस्तावनामध्ये तुम्हाला मार्गदर्शन केलं रवींद्रजी कांबळे सर आणि उपस्थित आपण सर्व धम्मबंधू धम्मभगिनी धम्मबंधूंना वेळ खूप झालेला आहे तुम्हाला माहिती आहे तुम्ही कंटाळले असेल म्हणून मी आटोपत घ्यायच्या अगोदर एक दोनच गोष्ट सांगणार कारण माझं कसं आहे खूप साऱ्या गोष्टी असते आणि तुम्ही खूप सारा ऐकला कंटाळले का तुम्ही नाही ना अभियानाचं कार्य डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर धम्म प्रशिक्षण अभियान काय करते तर जे बाबासाहेबांचा मूळ धम्म आहे आता बाबासाहेबांचा मूळ धर्म कोणता प्रश्न आहे।